मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट. संभाजी राजांबद्दल केलेल्या विधानावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला. कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दिवा स्थानकावर पादचारी पूल बांधावा, कोकण प्रतिष्ठानची मागणी. पुलाची संरक्षण भिंत कोसळली, मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आणखी एक पुरावा. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. SC ST जातींच्या नागरिकांना OBC प्रमाणे क्रीमी लेअरचा निकष लागू होणार. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना आज घडली. ठाणे येथील घरी परतत असताना पोलिसांच्या समोरच 3 कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. संभाजीराजांच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहे का हे तपासावे लागेल असे विधान आव्हाड यांनी केले होते. या विधानाचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आज आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरातील प्रवाशांना दिवा रेल्वे स्थानकावरून कोकणात जाताना फलाट क्रमांक 1 व 2 वरून कोकण रेल्वेच्या फलाट क्रमांक 8 वर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावा लागत असल्याने जीव मुठीत घेऊन गैरसोयीचा सामना करावा लागतो. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 1 व 2 वरून कोकण रेल्वेच्या फलाट क्रमांक 8 वर जाण्यासाठी थेट पादचारी पूल उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी दिव्यातील कोकण प्रतिष्ठानच्या वतीने दिवा रेल्वे स्टेशन मास्तरांकडे करण्यात आली. यावेळी कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवदत्त घाडी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड भागातील खांब नाका येथे नव्याने बांधण्यात आलेले उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे महामार्गावर वाहतूक सुरू होण्यापूर्वीच या उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीलगत असलेला कठडा कोसळल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. येत्या 2 ते 3 दिवसात या उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू होणार होती. मात्र वाहतूक सुरू होण्यापूर्वीच बुधवारी उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीचा भाग जवळच्या सर्व्हिस रस्त्यावर कोसळला. त्यामुळे ठेकेदारांनी केलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात महामार्गावर दुर्दैवी घटना घडू शकते. म्हणून वेळीच प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम थूकपट्टीचे असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. याकरता मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 1 ऑगस्ट रोजी पालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची भेट घेत याबाबत निषेध व्यक्त केला. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम आणि गणेश नगर व राजनगर येथील रिक्षा स्टँड परिसरातील पथदिव्य अभावी होणारा अंधार यावर पालिकेने लवकरात लवकर काम करावे अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली. दिसण्यात आलं नाही की प्रत्येक मुख्य रस्ते आहेत ते खड्ड्यांनी भरले, पण त्यांनी जेवढी पण मुख्य रस्त्यांची जी कामं केली आहेत ती सर्व मलमपट्टीची कामं आहेत. वाळू म्हणा, रेती म्हणा, दगड म्हणा, असं काहीतरी मिश्रित आणून सर्व रस्त्यांची फक्त डागडुजी केली आहे. आणि या केलेल्या रस्त्यांचा निर्धारणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहर आम्ही सर्व पदाधिकारी जे प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना असं सांगितलं आहे, विनंती केली आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपले मोठ्या प्रमाणात सण असतील, त्या सणांमध्ये जर सर्वसामान्य नागरिक या खड्ड्यातून जात असेल तर या सर्वसामान्य नागरिकांना न्याय कोण देणार. म्हणून ह्या न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावरती उतरली आहे आणि या खड्डेमा असलेल्या रस्त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रासह गुजरात राज्यात घरफोडी करीत चोरी करणारा त्रिपुरातील राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली याला वागळे इस्टेट गुन्हे शाखा घटक 5च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 1,13,000चे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राजू शेख हा काही चोरीचे सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी
वागळे इस्टेट येथील कामगार नाका येथे येणार असल्याची माहिती गुन्हे वागळे इस्टेट शाखा घटक 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक तुषार माने व पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली असून या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने करीत आहेत. त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता. पाठीमागं ते गुन्हे आहेत सांताक्रूजचे 4 आहेत, DN नगर, भाईंदरचे 2 आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावरती दाखल होते. त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता. त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे. हे गुन्हे त्याने केलेले आहेत. तर अतिशय चांगली कामगिरी 5 गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेली आहे. आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे. तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात. थँक्यू. ठाणे वर्तक नगर मधील इमारत क्रमांक 51, 52, 53 यामध्ये राहणारे पोलीस कर्मचारी यांचे काही वर्षापूर्वीच इमारत धोकादायक झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आले. मात्र ही इमारत धोकादायक असूनही जमीनदोस्त न केल्यामुळे गेल्या आठवड्यात या इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे परिसरातील नागरिकांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली. शहरातील अति धोकादायक इमारत खाली करण्याचे काम महापालिकेच्या वतीने तात्काळ केले जाते. मात्र अशा धोकादायक इमारती त्वरित जमीनदोस्त न केल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस व ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.